बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज सर्वपक्षीय बैठक घेऊन देवेंद्र फडणवीसांनी आपल्या चाणक्य नीतीची एक नवीन झलक महाराष्ट्राला दाखवली। सर्वपक्षीय बैठक, आता तुम्ही म्हणाल ही सर्वपक्षीय बैठक तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात झाली, मग देवेंद्र फडणवीस चाणक्य कसे काय? एक गोष्ट मराठा बांधवांना आपल्या लक्षात घ्यायला हवी, अशी सुपीक आणि भन्नाट आयडिया ही फक्त देवेंद्र फडणवीसाच्याच डोक्यातून येऊ शकते, आणखी कुणाच्या नाही। सर्वपक्षीय बैठकीच्या नावाखाली हे जे राजकारण खेळून गेले ना देवेंद्र फडणवीस, हे तुम्हाला मी थोडक्यात समजावतो। बघा, एवढ्या चांगल्या विषयासाठी, जिव्हाळ्याच्या विषयासाठी आपण सर्वपक्षीय बैठक बोलावता आणि ह्या बैठकीच्या सुरुवातीलाच राजकारण करून जाता। बैठकीच्या नावांची यादी ज्यावेळेस आली, तुम्ही पाहिलं असाल शिवसैनिकांना, सोशल मीडियावर बरीच ही व्हायरल झाली। या यादीमध्ये शिवसेनेच्या एकाही नेत्याचं नाव नाही। अंबादास दानवेंचं नाव यासाठी फक्त कारण ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत म्हणून त्यांचं नाव, कारण त्यांचं नाव वगळू शकत नाहीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही नेत्याचं याच्यात नावच नाही। ही गोष्ट तुम्ही बारीक लक्षात घ्या, राजकारण कुठून सुरू झालं। सर्वपक्षीय बैठक म्हणजे आपल्या माथ्यावर आलेलं एखादं पाप आता सगळ्यांच्या माथ्यावर फोडायची ही नामी संधी देवेंद्र फडणवीसांनी ओळखून घेतली आणि सर्वपक्षीय बैठक लावली। चला, उद्देश चांगला होता, मराठा आरक्षण या विषयावर चर्चा करायची होती, त्यामुळे न राहून सुद्धा शिवसेनेचे सारे नेते सहभागी झाले। खरं पाहायला गेलं तर उद्धव साहेबांना सुद्धा याचं आमंत्रण असायला हवं होतं, पण ठीक आहे, चला, तो राजकारणाचा भाग वेगळा, यांना सगळीकडेच राजकारण करायचं असतं। तरीही सुनील प्रभू असतील, मला वाटतं त्यानंतर अनिल परब साहेब होते आणि स्वतः अंबादास दानवे हे शिवसेनेचे 3 नेते सहभागी झाले। पण सुरुवातीपासूनच त्यांच्या लक्षात आलं की हा सारा गोतावळा जो बोलावलाय ना, तो फक्त आपली धोरणं सांगण्यासाठी बोलावलेला आहे, हा कोणाचं ऐकून घेण्यासाठी हा गोतावळा बोलावला नव्हता। एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात घ्या, या बैठकीच्या नंतर यांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली, त्यांनी असं सांगितलं ठराव पास झाले। कसले ठराव? काय ठराव पास झाले? काय ठरलं गेलं? या गोष्टी कुणीही सांगितलं नाही, म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशातला हा सारा प्रकार। वारंवार काँग्रेसकडनं, म्हणजे विजय वडेट्टीवार असतील किंवा अंबादास दानवे साहेब असतील किंवा परब साहेब असतील, यांनी वारंवार एका गोष्टीची विचारणा केली की तुम्ही केंद्राकडनं काय करताय, या गोष्टींचं जरा उत्तर द्यावं। केंद्राकडनं तुमच्या नेमके काय हालचाली चालू आहेत, केंद्र सरकारकडनं नेमकं ह्याच्या बाबतीत, कायद्याच्या बाबतीत काही विचार होत आहेत का? कारण मागे पंतप्रधान आले आणि पंतप्रधानांनी चकार शब्द काढला नाही या साऱ्या गोष्टींवर। मग नेमकं केंद्राकडून काही हालचाली आहेत की नाही आहेत? कारण हा सारा प्रश्न हा इथे फक्त पेल्यातलं वादळ होईल। आपण कितीही चर्चा करा, ह्याच्यावर उपयोग होणार नाही, हे सारं केंद्राकडनं सुटलं जाणार, पण त्याच्यावर चकार शब्द काढला गेला नाही, हे लक्षात घ्या। एक शब्द काढला गेला नाही, केंद्राचं कुठलंही याच्यावर एक पाऊल पुढे नाही, हे मात्र आज सगळ्याच पक्षांना कळून चुकलेलं आहे। आता तुम्हाला या बैठकीतल्या मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो। खरं पाहायला गेलं तर फडणवीसांना त्या बैठकीच्या नंतर ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स झाली, थोडं बोलू द्यायला हवं होतं, कारण कळलं असतं नेमकं फडणवीसांच्या मनात काय चालू आहे। कारण एकनाथ शिंदे वगैरे हे सगळी माणसं बाहुले, यांना जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली तेवढी स्क्रिप्ट ते वाचतात, कधी कागद इकडचा इकडे झालं तरी यांची ततपप होते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडनं जर भूमिका आली असती तर ती सरकारची अधिकृत भूमिका असं मानता आलं असतं, पण बरोबर देवेंद्र फडणवीसांनी यावेळेस चुप्पी साधली। चकार शब्द त्यांनी तोंडच खोललेलं नाही। तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, तोंड तर उतरलेलं होतं, तुमच्या सगळ्यांच्याही नजरेतून ही गोष्ट सुटली नसेल, तोंड उतरलेलं होतं। पण विरोधी पक्षांची ज्यावेळेस यांनी नावं सांगायला सुरुवात केली, कोणते कोणते पक्ष आले होते, त्यावेळेस यांनी काँग्रेसचं नाव घ्यायचं टाळलं किंवा शिवसेनेच्या नेत्यांचं नाव घ्यायचं टाळलं, तर त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांनी लागलीच तोंड खोललं आणि सांगितलं काँग्रेसचं नाव घ्या, याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या। तुम्ही पहा, बारीक पहा, कारण सर्वपक्षीय बैठक आणि जर तुम्ही यांची नावं नाही घेतली तर असं व्हायचं की आपणच आपला गोतावळा जमवला, आपणच आपली वरात जमवली आणि आपणच आपल्या डीजेवर डान्स केला। लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा असा चाणक्य व्यक्ती आहे, त्याने बरोबर सर्वपक्षीयच्या नावाखाली हे सारं खपवून घेतलं, सारे ठराव मंजूर करून सांगितले। बघा पुढे काय झालं तुम्हाला सांगतो। एकनाथ शिंदे म्हणतात, सर्व लोकप्रतिनिधींनी आम्ही आव्हान केले, मी यांचे मुद्दे काढलेत, सर्व लोकप्रतिनिधींनी आम्ही आव्हान केलंय की जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घ्यावं आणि असा ठराव पास झालेला आहे। मग काय मागण्या झाल्या, त्याच्यात काय काय ठराव पास झाले, हे कुठल्याही एमओएम मध्ये यांनी सांगितलेलं नाही किंवा सगळ्याच नेत्यांनी त्याच्यावर सह्या केल्यात का, तसं काहीही नाही। त्यामुळे हा विषय संपला। लक्षात घ्या, हे फक्त ठराव सांगतील, पण तसं काहीही झालेलं नाही, कारण तुम्ही लोकांचं ऐकूनच घेतलं नाही त्या संपूर्ण चर्चेमध्ये। त्या ठरावाच्या नावाखाली काय केलंय माहितीये? समोसे खाल्लेत, गुलाबजाम खाल्लेत, म्हणजे त्या सर्वपक्षीय बैठकीच्या नावाखाली चहा पिलाय, भजी खाल्लेत, तुमच्या माझ्या टॅक्सचा पैसा उडवलेला आहे। बाकी इथे कन्स्ट्रक्टिव्ह
असं काहीच घडलेलं नाहीये. पुढे ऐका, ज्याची सुरुवातच राजकारणापासून झाली, म्हणजे ज्यांची नावच टाकली नाही शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांची, तिथे काही चांगल्या गोष्टी घडतील का असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सांगावं. शिंदे म्हणतायत जरांगेंना विनंती आहे, आमचा प्रामाणिकपणा आमच्या सरकारचं असलेलं प्रामाणिक मत, म्हणजे मराठा आरक्षणाविषयी आमचं असलेलं प्रामाणिक मत आणि आमचे प्रामाणिक प्रयत्न यावर तुम्ही विश्वास ठेवावा. आता साधं मला माहित नाही याच्यावर ह्यांना कुठल्या शब्दांनी यांच्याशी बोलावं. प्रामाणिक प्रयत्न तोही सरकारचा, आणि ह्यांचा प्रामाणिक म्हणजे मागे ते संभाजी भिडे साहेब येऊन काय म्हणतायत, हा लुच्चा नाही, हा लबाड नाही आणि हा काळजी घेतो. याच्यातला लुच्चा कोण तुम्हाला माहितीये? जो काळजी घेतो. त्यांना डेंग्यू झाला, ते गायब झाले. जवळपास मला वाटत नाही पुढचे 2-3 महिने आता हा डेंग्यू काही बरा होईल. दुसरा जो म्हणतात प्रामाणिक किंवा जो लबाड नाही, एक देवेंद्र फडणवीस, ते काल संबंध दिवसभर 2 दिवसभर हे मध्य प्रदेश किंवा मला वाटतं छत्तीसगड फिरत होते आणि एक शब्द घेत फिरताय. हे लुच्चे, लबाड आणि काळजी घेणारे सारे महाराष्ट्राने पाहिले आणि हे म्हणतात आम्ही प्रामाणिक, आमचं सरकार प्रामाणिक. एक गोष्ट बघायला घ्या, ही जर सर्वपक्षीय बैठक जर त्या 40 दिवसांमध्ये घेण्यात आली असती ना, किंवा त्या पहिल्या 30 दिवसांमध्ये घेण्यात आली असती ना, कदाचित कुठेतरी वाटलं असतं सरकारचं काहीतरी एक प्रयत्न चालू आहे, या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्ह पाहण्याचा प्रयत्न. पण 30 दिवस गेले, 40 दिवस गेले, एक पाऊल उचललं गेलं नाही. त्या काळात हे नवरात्री फिरत होते, सगळी मंडळ फिरत होते. म्हणजे जो काळ तुम्ही मागून घेतला त्यात तुम्ही जर असं करणार असाल तर भविष्यात तुम्ही किती प्रामाणिक आहात आम्ही साऱ्यांनी पाहिलं. आपण बोलायचं आणि निघून जायचं. ज्यावेळेस माईक चालू ठेवला होता त्यावेळेस महाराष्ट्राने पाहिलं तुम्ही किती प्रामाणिक आहात. एक म्हणतं आपण बोलायचं आणि आपलं निघून जायचं. ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी देखील. किंवा तो नारायण राणेंचा सुपुत्र नितेश राणे आला, म्हणतो ही गोळी कुठे लागली बरं तुला. म्हणजे मराठा बांधवांची आणि पर्यायाने तुम्ही जरांगे पाटलांचा विनोद करून गेलात. एक जण म्हणतोय सनी देओलचा, म्हणजे मला वाटतं नितेश राणे, सनी देओलचा हात आहे का, हा सनी देओल आहे का हँडपंप उखडायला. मराठ्यांवर पोलिसांनी ज्यावेळेस हल्ला केला, लाठीचार्ज केला, त्यावेळेस हे काय म्हणतात, मराठ्यांवर पोलिसांनी ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस हे म्हणतात पोलिसांवर पहिला मराठ्यांनी हल्ला केला. कोणाचं हे स्टेटमेंट होतं? देवेंद्र फडणवीसांचं. हे खरंच प्रामाणिक आहेत मराठा समाजाच्या बाबतीत? तुम्ही विचार करा. त्यामुळे मराठा समाजाने ह्यांच्यापासून एक फारकत घेतलेली आहे, ती अतिशय योग्य आहे. आणि आंदोलन ज्यावेळेस उपोषण आंदोलन चालू होतं, ते आंदोलन संपवण्यासाठी एक देखील उपमुख्यमंत्री त्या दिवशी हजर नव्हता. म्हणजे ज्यांना आता डेंग्यू झाला ते आणि जे काल परवा छत्तीसगडात फिरत होते ते दोघेही हजर नव्हते. एवढे हे प्रामाणिक आहेत. आता यांचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. समित्या बनवतायत म्हणे हे. शिंदे म्हणतायत सर्वसामान्यांना आता भीती वाटते, असं आंदोलन तुम्ही करू नका. सर्वसामान्यांना भीती वाटते हा शब्द मला कुठेतरी खटकला. सर्वसामान्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे. सर्वसामान्यांना भीती नाही वाटत आहे, भीती तुम्हाला वाटते, नेत्यांना वाटते. कारण मराठा समाजाची भीती ही नेत्यांनाच वाटणार, कारण जाळपोळ जी झाली ती नेत्यांच्या घराखाली झालेली आहे. सर्वसामान्यांना मराठा समाज कधी हात लावणार, कारण ह्या समाजाचाच पाठिंबा मुळात आंदोलन आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या तोंडची वाक्य तिथे खपवू नका. आम्हाला त्याची बिलकुल भीती नाही, ही भीती नेत्यांना आहे. तुम्ही समित्या बनवत आहात म्हणे, त्यामुळे हा वेळ काढूपणा जो तुम्ही करताय ना, कुठेतरी मागास आयोगाचं तुम्ही उदाहरण दिलं. 24/7 काम करतोय मागास आयोग, आणि शिंदे समितीच्या कार्याचं तुम्ही सांगितलं मराठवाड्यात काहीतरी चाललंय. अरे जर त्या समित्यांची जर कार्य करत पाहिली ना आपण, ज्या प्रकारे ते जे फॉर्म जमा करतायत त्या हिशोबाने पुढची 40 वर्ष देखील मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. तुम्ही समित्यांच्या एक मला एक गोष्ट तुम्हाला इथे नमूद करायची आहे. वेळ काढूपणा हा या सरकारचा सगळ्यात चांगला गुणधर्म आहे. वेळ काढू. तुम्ही पाहिलं शिवसेनेच्या केसमध्ये जवळपास आता 1.5 वर्ष होत आली, कशा प्रकारे तारीख पे तारीख मागवून घेतायत. एक छोटी गोष्ट असेल 2-2 महिन्याची वेळ मागवून घेतात. असंच मराठ्यांच्या बाबतीत करणार, असंच पुढच्या 40 वर्ष त्यांच्याकडून आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आता पुढे सांगतो तुम्हाला यांच्या अजून मागण्या काय काय, यांनी काय काय केलं आजच्या ह्या परिषदेमध्ये, सर्वपक्षीय परिषदेमध्ये. आता जरांगे पाटलांनी उपोषण थांबवून सहकार्य करावा असा हा शब्द त्यांनी वापरला. जरांगेंनी तुम्हाला सहकार्य करून 40 दिवस दिले होते. त्या 40 दिवसात तुम्ही काय दगड फोडली त्याच्याविषयी तुम्ही चकार शब्द काढला नाहीत. पुढे ऐका. आणि जर हे उपोषण थांबवलं जरी ना, पुढची 40 वर्ष हे आरक्षण काही देणार नाहीत. जे ह्यांनी 40 दिवसात केलं तेच येरे माझ्या मागल्या, ही पुढे असंच चालू राहणार. एकही दिवस काम होणार नाही. जे आता तरी कमीत कमी हे लोक धावपळ करायचा किंवा दाखवायचा प्रयत्न करतायत, तो देखील प्रयत्न पुढे एक दिवस देखील होणार नाही. ज्या दिवशी उपोषण संपलं, जसं मागे झालं अगदी तसंच पुढे देखील होणार. एक दिवस हे राजकीय नेते, विशेषतः या भारतीय जनता पक्षाचे,
आंदोलनाला महत्व देणार नाहीत आणि मराठा समाजाच्या साऱ्या मागण्या अशाच धूळफेकीत राहणार, जे 1980 पासून झालं. आता पुढे पहा, सर्वपक्षीय बैठक म्हणतायत. सर्वपक्षीय बैठकीला मुळात ठाकरे साहेबांना आमंत्रण नाहीये किंवा बऱ्याच नेत्यांना आमंत्रण नाहीये. त्यांनी नाव घेता घेता तर मला वाटतं प्रकाश आंबेडकर साहेबांचं पण नाव त्यांनी घेतलंच नाही. म्हणजे पहा कसं सवडीप्रमाणे चाललंय, सवडीप्रमाणे. शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन घेऊन काहीच उपयोग होणार नाही. ज्या गोष्टी मी तुम्हाला मगाशी सांगायचा प्रयत्न केला की महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन घेऊन तुम्ही काय साध्य करणार आहात, त्याच अधिवेशनाच्या म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन जे काही घडलं ते मागच्या वेळेस तुम्ही सुप्रीम हायकोर्टात टिकवलं ना, त्याच मुद्द्यांवर हायकोर्टात टिकलं होतं. पण आता पुन्हा घेऊन, आता आपण हायकोर्टात आहोत का, आता आपण सुप्रीम कोर्टात आहोत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात जे ठराव पास झाले त्यावेळेस किंवा जो कायदा आपण इथे बनवून घेतला त्याच्यावर हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकण्यासाठी तुम्हाला लोकसभेमध्ये याच्यावर कायदा पारित करावा लागेल. 50% जो कॅप आहे, मर्यादा आहे, त्या 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी तुम्हाला कायदा पारित करावा लागेल. आता 102वी की 103वी घटना दुरुस्ती, मला हा क्रम माहिती नाही, आपण 103वी पकडूया. पण 103वी घटना दुरुस्ती जर तुम्ही कराल तर लोकसभेमध्ये म्हणजे खालच्या सभागृहामध्ये, राज्यसभा म्हणजे वरच्या सभागृहामध्ये, त्यानंतर राष्ट्रपतीच्या संमतीनंतर सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा हा कायदा जाईल त्यावेळेस सुप्रीम कोर्ट तुम्हाला सरसकट ताबडतोब ते आरक्षण लागू करेल. म्हणजे विचार करा, हे जे तुमचे सगळे चाललेत ना खेळ वेळ काढूपणाचे, त्यापेक्षा जर ही गोष्ट आणि तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, मग तुम्ही ही गोष्ट का करत नाही आहात किंवा ह्या गोष्टीविषयी तुम्ही आजच्या संपूर्ण सर्वपक्षीय त्या जे काही तुम्ही घेतलं, सर्वपक्षीय बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये एक चकार शब्द का काढला नाहीत. शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि कालही उद्धव साहेबांनी ही भूमिका बोलून देखील दाखवली आहे. आता दुसरी गोष्ट विचार करा, क्युरेटिव्ह पिटिशनचं हे वारंवार नाव घेत आहेत. क्युरेटिव्ह या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला वारंवार सांगितला. जेव्हा याचिका असते, याचिकेवर अपील होतं, रिजेक्ट झाल्यानंतर अपील जरी रिजेक्ट झालं त्याच्यावर मग क्युरेटिव्ह पिटिशन असते. क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये हे वारंवार सांगतात आम्ही त्रुटी दुरुस्त करू, त्रुटी दुरुस्त करू. क्युरेटिव्ह मध्ये त्रुटी दुरुस्त करता येत नाहीत. क्युरेटिव्हची सुनावणी ही ऑन रेकॉर्ड चालत, म्हणजे मला वाटतं समोरासमोर चालत पण नाही, ती बंद दाराआड चालते, ती मागच्या मागे चालते. तो एक अकॅडमिक भाग असतो. क्युरेटिव्ह हा भाग अकॅडमिक असतो. हा खुल्यामध्ये त्याच्यावर न्यायदान होत नाही. ते जज आपसात बसतात आणि त्याच्यावर विचार करत असतात. ती फक्त एक्सेप्ट केली आहे, याचा अर्थ असा नाही की ते क्युरेटिव्ह पिटिशनवर असं न्यायदानाचं काम होणार आहे, जजेस बसणार आहेत, बेंच बसणार आणि मग त्याच्यावर असं काहीही होत नाही. आणि क्युरेटिव्ह मध्ये तुम्ही त्रुटी दुरुस्त करू शकत नाहीत. क्युरेटिव्ह मध्ये फक्त ते पेपर, म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण देऊ का, परीक्षेत तुम्ही पास झाला नाही आहात, तुमचा पेपर तुम्ही काय केलात, फेर तपासणीसाठी दिलात. आता फेर तपासणीला पेपर दिल्यानंतर लक्षात घ्या, फेर तपासणीला पेपर दिल्यानंतर तुम्ही त्या पेपरामध्ये तुम्ही काय काय चुका केल्यात ना, म्हणजे जी उत्तर चुकीची लिहून आलायत ना, ती उत्तर तुम्ही परत लिहू शकता का? साधं उदाहरण घ्या, ती उत्तर आपण पुन्हा लिहू शकत नाही. तुम्ही फक्त फेर तपासणीसाठी तो पेपर दिला आणि समोरचे फक्त आहेत त्याच्यातच ते गुणाकार भागाकार करणार, काय कुठे कमी जास्त मार्क झाले तर तेवढं बघणार, पण तुम्ही चुका दुरुस्त करू शकत नाहीत. क्युरेटिव्ह पिटिशनचा अर्थ इतका सुस्पष्ट आहे. त्यामुळे जर तुम्हाला क्युरेटिव्ह पिटिशनचा आणि आतापर्यंतच्या सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन 1% सुद्धा चालले नाहीत, हे देखील लक्षात घ्या. आतापर्यंतचा इतिहास आहे. तुम्हाला नवीन याचिका करावी लागणार आणि नवीन याचिका तेव्हाच स्वीकारली जाणार सुप्रीम कोर्टाकडनं ज्यावेळेस तुम्ही समिती नवीन आणणार आणि समितीचा अहवाल देखील नवीन असणार. म्हणजे गायकवाड समितीचा अहवाल तुम्ही परत नवीन याचिका करून करणार तर ते सुप्रीम कोर्ट ती याचिका स्वीकारणार देखील नाही. त्यामुळे तुम्हाला नवीन याचिका करावी लागणार, नवीन अहवाल सादर करावे लागणार आणि ह्या सगळ्यांसाठी कमीत कमी 2 वर्षांचा तरी वेळ जाणार. मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. जर हे असं असेल तर मराठ्यांना खरंच आरक्षण मिळेल का? हे इतकं प्रामाणिकपणे हे प्रयत्न करणार का हे आजचं सरकार? गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आपल्याला हे सारं केंद्रातूनच करावं लागणार आहे, हे माझं स्पष्ट मत आहे आणि शिवसेनेची ही स्पष्ट भूमिका देखील आहे. मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितलं. आणि आणखी तुम्हाला काही यांच्या गोष्टी सांगतो. खरंच त्या फडणवीसांना थोडं बोलू द्यायला हवं होतं, कारण पत्रकारांनी त्यांना चांगले प्रश्न विचारले असते त्यावेळेत. सर्वपक्षीय बैठकीच्या नावाखाली यांनी जो आज गेम खेळून गेलेत ना, त्यात मात्र हे चांगले यशस्वी ठरलेत. आता विचार करा, एका रात्रीत मुख्यमंत्री बदलला जातो, एका रात्रीत 40 आमदार चोरले जातात, एका रात्रीत विधानसभेचा अध्यक्ष बदलला जातो, एका रात्रीत एखाद्या राज्याचं सरकार, बहुमतात असलेलं सरकार उलथवलं जातं, तर मग एका रात्रीत मराठ्यांना आरक्षण का देता येऊ नये? हा प्रश्न मराठ्यांना आपल्या मनात यायला हवा.
का होऊ शकत नाही? जर ह्या गोष्टी घडू शकत, एका रात्रीत नोटबंदी घडू शकते, तर एका रात्रीत मराठ्यांना आरक्षण का देता येत नाही? साधी सोपी मागणी, आणि हक्काचं मागतोय, कुणाच्या हक्काचं काढून नाही मागत आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आपल्या हक्काच्या बाजूने सरकायचंच नाही, जरा तसूभरही हलायचं नाही आपल्या हक्कापासून. हे वारंवार आरोप करतात, तुम्हाला टिकवता आलं नाही, तुम्हाला टिकवता आलं नाही. मला एक सांगा, मगाशी त्यांनी एक शब्द वापरला, त्रुटी दुरुस्त आम्ही करणार आहोत. त्रुटी दुरुस्त म्हणजे तुम्ही त्रुटी ठेवल्यात ना, कुठेतरी त्रुटी ठेवल्यात म्हणून त्या तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत. त्याच त्रुटींमुळे ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. या गोष्टी तुम्ही मान्य करणार नाही, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या तोंडाने सांगताय त्रुटी दुरुस्त करणार, आम्ही ज्या मागच्या वेळेस त्रुटी झाल्या त्या दुरुस्त करणार. त्या त्रुटी तुम्ही ठेवण्याचं पातक देखील केलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि त्या सर्वपक्षीय बैठकीत जर सदावर्तेंना जरी बोलवलं असतं तर फार बरं झालं असतं, कारण त्यांची पण मर्जी राखा. कारण उद्या तुम्ही सगळ्यांनी एक मागण्या केल्या आणि हा सदावर्ते पुन्हा जर कोर्टात गेला तर परत उलट काहीतरी होईल. बरं, त्यांचा मला वाटतं त्यांना मॅनेज करण्याची जबाबदारी जर देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर मला माहित नाही, कारण त्यांचीच माणसं आहेत, ती घेतील देखील. मला मराठा आरक्षण हा विषय जर मला वैयक्तिक तुम्ही विचाराल तर फार किचकट होताना दिसतोय. मला हा फार किचकट होताना दिसतोय, कारण सरकारची कुठेही मनीषा दिसत नाहीये की या सगळ्यामधून केंद्राच्या मार्फत हा प्रश्न निकाली लावा. केंद्राच्या मार्फत हे करत नाहीयेत, हे सारं समित्यांमध्येच तुम्हाला गुरफटवून ठेवतायत. त्यामुळे मला नाही माहिती, जर कुठेतरी आजच्या ह्या सगळ्या बैठकीत कुठेतरी हा शब्द आला असताना केंद्राकडनं आम्ही कायदा पारित करण्याचा एक प्रस्ताव ठेवतोय, महाराष्ट्र विधानसभेच्या विधिमंडळाच्या अधिवेशन घेऊन त्यांच्याकडे आम्ही अशी एक विनंती करणार आहोत, असं कुठेही झालेलं नाही. त्यामुळे हा विषय आणखी किचकट होत जाणार आहे. फक्त भीती एका गोष्टीची वाटते की तो वाघ एकटा लढतोय तिथे. जरांगे पाटील मराठ्यांचे ते वाघ एकटे लढतायत आणि त्याच्या पाठीत लाखोंचा करोडोंचा मराठा समाज तर आहेच, त्या दुमत नाही, पण त्या वाघाच्या दीर्घायुष्यासाठी लाखो करोडो मराठा बांधवांच्या तर्फे आम्ही ईश्वरचरणी पुन्हा प्रार्थना करतो की त्या वाघाला आम्हा सर्वांचं आयुष्य द्यावं आणि त्यांना निरोगी ठेवावं, त्यांच्यात ती लढण्याची ताकद द्यावी. तमाम लाखो करोडो मराठा बांधवांतर्फे, तमाम महाराष्ट्रातर्फे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ईश्वरचरणी ही प्रार्थना. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो आणि मराठा बांधवांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.